दर्यापूर तालुक्यातील उपराई गावातील सरपंच नीरज नागे यांच्यावर रात्री उशिरा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। हल्लेखोरांचा उद्देश काय होता, पोलिसांनी याआधी तक्रार मिळाल्यानंतरही का दुर्लक्ष केले, पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती जिल्ह्यातील उपराई गावात नीरज नागे हे मागील 2 वर्षांपासून सरपंच म्हणून कार्यरत आहेत। मात्र घरकुल यादीत काही लाभार्थ्यांची नावे नसल्याने आणि ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात आहे। मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास सरपंच नागे हे जेवणानंतर आपल्या मित्रासोबत घराबाहेर असताना अचानक 10 ते 15 जणांनी त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविण्यात आले आहे। गंभीर बाब म्हणजे काही दिवसांपासून सरपंच नागे यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या। त्यांनी पोलिसांकडे संरक्षणासाठी तक्रार देखील दाखल केली होती। मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत। गेले मी सरपंच झालो त्यापासून काही मुस्लिम समुदायातील लोक मला भयंकर त्रास देत होते, परंतु त्या हल्ल्यात आज गेले 4 दिवस झाले घरकुलात त्यांचं नाव नाही आल्यामुळे त्यांनी काल पण माझ्यावर जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्या प्रकारची सविस्तर रिपोर्ट मी पोलीस स्टेशनला दिला होता। सविस्तर रिपोर्टमध्ये मी नमूद केले होते की माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण देण्यात यावे, परंतु काल मी सर्व प्रकारे हे पोलीस स्टेशनला सांगितले सुद्धा आज मी जेवण झाल्यावर माझ्या मित्राबरोबर फिरत असताना अचानक मागून काही समुदायांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। त्याच्यात मला खूप पाईप छातीला, माझ्या पूर्ण बॉडीला मोठ्या प्रमाणात दगड आणि पाईपांनी मारहाण केली। मी मोठ्या फडकांनी तिथून एका झुडपात जाऊन लोटलो आणि तिथून मला काही माझ्या लोकांनी दवाखान्यात आणले। त्यांचा वाद माझ्यासोबत जुना आहे। मी जेव्हापासून सरपंच झालो, एक हिंदू सरपंच झाला आणि मी स्वर्गीय हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे बाबा। जेव्हापासून मी बाळासाहेब ठाकरे गेले 20 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता, परंतु मी आल्यावर तिथं फोटो लावला म्हणून तिथील सदस्य, त्याचा पती आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष अब्दुल जलील हा कायमच बाळासाहेबांच्या फोटोला आणि मला टार्गेट करत होता। त्यापासूनच मोठ्या प्रमाणात तो माझ्याशी हिंसक असा वागत होता। माझा एक हिंदू म्हणून माझा दोष करत होता आणि गेल्या त्यांच्या फॅमिलीमध्ये माझ्याबद्दल आणि गावामध्ये विषाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता। या घटनेनंतर हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला असून आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर उपराई येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। आता पोलीस प्रशासन यावर काय पाऊल उचलणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सरपंचावर झालेल्या हल्ल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने लोकांमध्ये संताप वाढत आहेत। आरोपीवर कारवाई होणार का हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल।